Hello, welcome to all of you. I am Vishal sir. Today I am teaching. Today I am teaching MCQ from 12th chemistry from Maharashtra board from topic number 16, that is semiconductor devices. If you are new, then please subscribe, please like. आपणा सर्वांचे प्रॉपर सायन्स अकॅडमी मध्ये स्वागत. मी विशाल सर. आज आपण टॉपिक नंबर 16 सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या टॉपिकची एमसीक्यू बघूया. हे एमसीक्यू बोर्ड एक्झामला पडलेले एमसीक्यू आहेत, पीवायक्यू एमसीक्यू आहेत. 2025 बोर्ड एक्झाम फिजिक्स साठी खूप जास्त उपयुक्त आहेत. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या चॅनलचे व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. आणि 2025 फिजिक्सचं जे प्रिपरेशन आहे ते आपल्याला स्ट्रॉंगली करायचं आहे. सबस्क्राईब करा, कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाहीत, फ्री आहे एकदम. एवढे चांगले व्हिडिओ मी बनवतोय तर ते वॉच करा आणि चांगल्या प्रकारे टॉपर्स जे आहेत ते तुम्ही बनवू शकता, जास्तीत जास्त स्कोर हा प्राप्त करू शकता. तर चला आपण आता टॉपिक नंबर 16 सेमीकंडक्टरचे पीवायक्यू एमसीक्यू बघूया. ओके. A pure semiconductor is known as a pure semiconductor is known as first option extrinsic semiconductor, second option intrinsic semiconductor, third option p-type semiconductor, third option p-type semiconductor, fourth option n-type semiconductor. Out of this, second option is correct, that is intrinsic semiconductor. बोर्ड एक्झाम मध्ये डिफाइन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर या टाइपचा पण क्वेश्चन पॉसिबल आहे. आता इथे हा एमसीक्यू विचारलेला आहे. एमसीक्यूचं रूपांतर पेपर सेट करत असताना ते हे जे रूपांतर आहे या प्रश्नाचं कन्वर्जन ते डिफाइनच्या स्वरूपात करू शकतात. डिफाइन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आन्सर मध्ये बदल नाही, जस्ट फक्त हे वाक्य जे आहे ते कव्हर करायचं आहे. आन्सर मध्ये प्युअर सेमीकंडक्टर इज नोन ॲज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. Next MCQ from Maharashtra board, that is the LED emits visible light when it's. हा एमसीक्यू महाराष्ट्र बोर्ड एक्झाम मध्ये 2023 मध्ये हा विचारलेला आहे. हा लेटेस्ट एमसीक्यू आहे. बघा, एलईडी वर आपला हा दुसरा एमसीक्यू आहे. मगाशी एक एमसीक्यू बघितला आपण, याच्या अगोदर हा दुसरा एमसीक्यू आहे. द एलईडी इमिट्स विजिबल लाईट व्हेन इट्स. एलईडी इमिट विजिबल लाईट करेल केव्हा हे त्यांनी विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन जंक्शन इज रिव्हर्स बायस्ड. जंक्शन इज रिव्हर्स बायस्ड. सेकंड ऑप्शन डिप्लेशन region widens. Depletion region widens. Third option holes and electrons recombine. Holes and electrons recombine. Fourth option junction becomes hot. Junction becomes hot. Out of this, correct option is holes and electrons recombine. Holes and electrons recombine. आपल्याला एलईडी लाईट मध्ये जी विजिबल लाईट इमिट होणार आहे ती विजिबल लाईट केव्हा इमिट केली जाईल? होल्स आणि इलेक्ट्रॉन हे रिकंबाईन झाले, त्याचं कॉम्बिनेशन झालं तर आपल्याला ह्या विजिबल लाईटचे जे आहे ते इमिट आपण करू शकतो. विजिबल लाईट एलईडी मध्ये इमिट करू शकतो. ओके. नेक्स्ट एमसीक्यू फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड, that is which logic gate correspond to the logical equation. Which logic gate correspond to the logical equation y is equal to a plus b. Y is equal to a plus b. First option
नॉट गेट, सेकंड ऑप्शन नॉर गेट, थर्ड ऑप्शन अँड गेट, फोर्थ ऑप्शन ऑर गेट. आउट ऑफ दिस फोर्थ ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज ऑर गेट. कायम लक्षात ठेवा, या प्रकारची जर ऍडिशन असेल y इज इक्वल टू a प्लस बी, हे ऍडिशन आहे. ओके, ऍडिशन आपण करतोय a प्लस बी साठी. या टाईपचं जे गेट आहे ते ऑर गेट असणार आहे. ऑर गेट, ओ आर कॅपिटल लेटर मध्ये हे आपण सिम्बॉल मेन्शन करतो. हे एक्झाम्पल लॉजिकल गेट्स आहे. आणि ऑर गेट साठी हे करेक्ट इक्वेशन आहे y इज इक्वल टू a प्लस बी. हा पण क्वेश्चन या टाईपचा एमसीक्यू किंवा डिफाइन आहे. बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते खूप जास्त महत्वाचे आहेत. तुम्हाला सिम्बॉल इथे विचारलेला आहे. ह्या इक्वेशन साठी हे जे सिम्बॉल आहे हे ऑर गेट आहे, लक्षात ठेवा. ऑर गेट आहे. ओके, नेक्स्ट एमसीक्यू फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड, दॅट इज PYQ फ्रॉम ऑक्टोबर 2014. ऑक्टोबर 2014 हा PYQ मध्ये हा एमसीक्यू विचारलेला आहे. तर आपण हा प्रश्न बघूया. कलर ऑफ लाईट इमिटेड बाय LED depends upon. Color of light emitted by LED is depends upon first option forward bias, second option backward bias, third option band gap of the material of semiconductor, fourth option its size. Out of this, third option is correct, that is band gap of the material of semiconductor. Color of light emitted by LED is mainly depends upon band gap. ओके, बँड गॅप कोणाचा, जे तुम्ही मटेरियल वापरता त्या मटेरियलसाठी जी व्हॅल्यू बँड गॅपची जी काही किंमत असेल त्या किमतीवर ही LED मध्ये जी लाईट इमिट केली जाणार आहे कलर मार्फत ही डिपेंड्स आहे. ओके, नेक्स्ट एमसीक्यू फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड, दॅट इज PYQ ऑक्टोबर 2015. आपण आता महाराष्ट्र बोर्ड 2015 मध्ये जो एमसीक्यू विचारलेला आहे फिजिक्स या सब्जेक्ट मधून तो बघूया. बघा, द आउटपुट ऑफ नॉर गेट इज हाय व्हेन. द आउटपुट ऑफ नॉर गेट इज हाय व्हेन फर्स्ट ऑप्शन ऑल इनपुट्स आर हाय. हा फर्स्ट ऑप्शन आहे, ऑल इनपुट्स आर हाय. सेकंड ऑप्शन ऑल इनपुट्स आर लो. हा सेकंड ऑप्शन आहे. थर्ड ऑप्शन ओनली वन इनपुट इज हाय. वन इनपुट इथे हाय आहे. फोर्थ ऑप्शन ओनली वन इनपुट इज लो. म्हणजे बघा इथे वन इनपुट हाय असेल, वन इनपुट लो असेल. इथे ऑल इनपुट जे आहेत त्या व्हॅल्यूज हाय आपल्याला घ्याव्या लागतील आणि ऑल इनपुटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या लो घ्याव्या लागतील. यापैकी करेक्ट आहे तो 2 नंबरचा ऑप्शन, ऑल इनपुट्स आर लो. आपल्याला नॉर गेट साठी आउटपुटची किंमत जर हाय असेल, बघा नॉर गेट साठी आउटपुटची किंमत जर हाय असेल तर त्या ठिकाणी ऑल इनपुटची जी किंमत आहे ती लो पाहिजे. ऑल इनपुटची किंमत ही लो पाहिजे. ओके, नेक्स्ट एमसीक्यू दॅट इज फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड, that is March 2016, that is PYQ. Okay, which logic gate correspond to the truth table given below? Which logic gate correspond to the truth table given below? हा जो आहे हा टेबल आहे, हा ट्रूथ टेबल आहे. हा टेबल या स्वरूपात आहे. या टेबल मध्ये बघा त्यांनी आपल्याला ए च्या व्हॅल्यू दिल्या. ए साठी 0 0 1 1, बी साठी 0 1 0 1 आणि वाय साठी 1 0 0 1. हा जो ट्रूथ टेबल आहे
हा कोणत्या गेटसाठी आहे? पहिलं बघा अँड गेट आहे, दुसरं नॉर गेट आहे, तिसरं ऑर गेट आहे. तर हा जो टेबल आहे हा टेबल आहे नॉर गेटसाठी. लक्षात ठेवा नॉर गेटसाठी. नेक्स्ट एमसीक्यू दॅट इज रिपीटेड एमसीक्यू. हा एमसीक्यू बघा जुलै 2018 आणि मार्च 2023 दोन वेळा पडलेला हा प्रिव्हियस इयर एमसीक्यू आहे. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच जणांना ही चुकीची माहिती दिली जाते की प्रिव्हियस इयरचे जे प्रश्न आहेत ते पडत नाहीत, रिपीट होत नाहीत. ही माहिती जी आहे ती रॉंगली आहे. बऱ्याच ठिकाणी ही माहिती या स्वरूपात दिली जाते. तर बघा हा 2018चा एमसीक्यू परत 2023ला आहे तसा रिपीट झालेला आहे. आपल्या महाराष्ट्र बोर्डमध्ये हा एमसीक्यू रिपीट झालेला आहे. पीवायक्यू खूप जास्त महत्वाचे असतात. एमसीक्यूचं रूपांतर ते कदाचित डिफानमध्ये करतात, त्या थोडाफार बदल करून त्या टाईपचे प्रश्न विचारतात. म्हणून हे असे अवघड क्वेश्चन खूप जास्त महत्वाचे आहेत आणि प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे. ओके, बघूया. y is equal to a plus b inversion is the equation for. y is equal to a plus b inversion is the equation for. First option OR gate, second option AND gate, third option NOR gate, fourth option NAND gate. Out of this, third option is correct, that is NOR gate. Okay, NOR gate साठी हा फॉर्म्युला आहे y is equal to a plus b inversion. लक्षात ठेवा a plus b inversion. Okay, second option is correct. July 2018, March 2023. Okay. Next PYQ from Maharashtra board, that is in a semiconductor acceptor impurity is. सेमीकंडक्टर मध्ये आपण ऍक्सेप्टर इम्प्युरिटी कोणती वापरतो? तर हा एमसीक्यू आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सोल्युशन बघा. फर्स्ट ऑप्शन अँटीमनी, सेकंड ऑप्शन इंडियम, थर्ड ऑप्शन आर्सेनिक, फोर्थ ऑप्शन फॉस्फरस. हे चार ऑप्शन दिले त्यांनी. यापैकी बरोबर आहे इंडियम. हा ऑप्शन इथे करेक्ट आहे. ओके, या टाईपचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहत राहा. अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवरती सर्व प्रकारचे प्रिव्हियस एमसीक्यू, बाकीचे बोर्डचे पडलेले प्रश्न, 1 मार्क वेटेज, 2 मार्क वेटेज, 3 मार्क वेटेज, 4 मार्क वेटेज, 11-12चा जो पूर्ण सिलेबस आहे तो कव्हर करणार आहे. टोटल सगळे विषय हे कव्हर केले जाणार आहे आणि तुम्ही टॉप मोस्ट स्कोअर प्राप्त करण्यासाठी प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्या राज्यातील, आपल्या देशातील तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा.